आरक्षण मिळाल्यानंतर आपण रायगडावर शिवचरणी नतमस्तक होऊ असा प्रण मनोज जरांगे पाटलांनी केला होता आणि त्यामुळे ते आता उद्या रायगडावर आरक्षणाचा गुलाल उधळणार आहेत। दुसरीकडे सगळे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्यावं ही जरांगे पाटलांची मुख्य मागणी राज्य सरकारने मान्य केलेली आहे आणि यावरून मात्र संभ्रमाचं वातावरण बघायला मिळतंय। आरक्षणाचा लढा जिंकल्यानंतर संघर्ष योद्धा रायगडावर गुलाल उधळणार आहे। शिवरायांच्या समाधीला अभिवादन करत जरांगे पाटील शिवचरणी नतमस्तक होणार आहेत। विजयाचा गुलाल सोबत घेऊन निघालेल्या जरांगे पाटलांचं ठिकठिकाणी स्वागत झालंय। महिलांकडून औक्षण करण्यात आलंय। फटाके फोडत गावोगावी मराठा समाज आनंद साजरा करताना पाहायला मिळतोय। माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या हरकती तुमचं म्हणणं मात्र तिथं मांडा। म्हणजे त्या सगळ्या सोयऱ्याचा जो कायदा आहे, लहान कायदा नाही, खूप मोठा कायदा आहे मराठ्यांचा। आरक्षण नसलेल्या मराठ्यांसाठी हा कायदा आहे आणि नोंदी नसणाऱ्या मराठ्यांसाठी हा कायदा आहे। त्यांच्या नोंदीच नाही आहेत त्यांच्यासाठी हा कायदा आहे। इतका मोठा कायदा आहे। गेलेले मराठ्यांचे पोरं येताना आरक्षणच घेऊन आलेत। कायदा बनवला म्हणजे आरक्षणच घेऊन आलेत। नसलेल्या ज्यांना नोंदीच नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा बनवला म्हणजे आरक्षणच घेऊन आलेत। हे आता काहीच होऊ शकत नाही, याला धक्काच लागू शकत नाही। आपल्या लोकांना जे अभ्यासक आहेत यांनी यांचा ज्ञानाचा उपयोग या गोरगरीब मराठ्यांसाठी करावा। उगं सोशल मीडियावर अमक्यावर तमक्यावर लिहून अन्नात माती घालायचं काम करण्यापेक्षा करोडो मराठा हे यांना काहीच कळत नाही असं समजू नका। तुम्ही ताकदीनं तुमचं ते दमणं मांडा। इकडं कायला मांडता? इकडं काही जण इकडं मांडायला कायला हुशार दाखवतो इकडं? म्हणजे हे करोडो मराठी येडीत आणि तू शान आहे, तुझा अध्यादेश आहे तिथं मांडायला तुम्ही इकडं कायला मांडता? इकडं म्हणून तुम्हाला काय शायनिंग दाखवायची? मिले हुशार हे दाखवायचं होय। मग गेलेले मराठी येडे आहेत का? कधी नव्हतं 70 वर्षात ते मराठी करून आले, येताना कायदा करून आले आहेत ज्यांच्या नोंदी नाहीत त्या मराठ्यांसाठी। सगळे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्यावं ही जरांगे पाटलांची मुख्य मागणी राज्य सरकारनं मान्य केली। ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांनी दिलेल्या शपथपत्राच्या आधारे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं यावर जरांगे पाटील ठाम आहेत। मात्र यावरून मराठांसह ओबीसी समाजात संभ्रमाचं वातावरण पसरलंय। त्यामुळं या शब्दाचा जोवर अर्थ लावला जात नाही तोपर्यंत आरक्षणाचा गुंता सुटणार नाही असं बोललं जात आहे। मराठी भाषेमध्ये सगळे सोयरे शब्दाची व्यापक व्याख्या आहे। सरकारला आधी सगळे सोयरेची व्याख्या निश्चित करावी लागेल। सगळे सोयरे म्हणजे जवळचे नातेवाईक, कुटुंबातील लोक, मुलाकडील नातेवाईक की मुलीकडील नातेवाईक। सगळे सोयरे शब्दाच्या व्याख्येत व्याही म्हणजे मुलगा आणि मुलगी दोहोंकडील नातेवाईक असा अर्थ आहे। सगळे सोयरेचा अर्थ पितृसत्ताकसह मातृसत्ताकही घ्यायचा का हे ठरवावं लागेल। सगळे सोयरेचा अर्थ काय की कायद्याच्या कक्षामध्ये ते आपल्याला सिद्ध करणं अवघड आहे सगळे सोयरे, कारण असा शब्द नाहीये कायद्याच्या कक्षामध्ये की मराठा ही जात जी आहे आजपर्यंत ही खुल्या वर्गात आहे आणि कुणबी ही जात मागासलेल्या वर्गामध्ये आहे, ओबीसी मध्ये आहे आणि याच्यामुळं मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सिद्ध करणं अवघड होत आहे। मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अजूनही संपलेला नाही। या सगळ्या गोष्टी धूळफेक आहे। जो विषय आहे तो वेगळा आहे, आरक्षणाशी संबंधित नाही। आरक्षण मुद्दा तर अजून बाकीच आहे ना। क्युरेटिव्ह पिटिशन कशासाठी चालू आहे? मग जर आरक्षणाचा मुद्दा संपला तर सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन कशासाठी ठेवताय? मराठा आरक्षणाचा मुद्दा जसाचा तसा कायम आहे। दरम्यान राज्य सरकारच्या अधिसूचनेवर ओबीसी नेत्यांकडून आक्षेप घेतला जातोय। मात्र कुणबी प्रमाणपत्र देणं आणि मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे विषय वेगवेगळे असल्याचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात येत आहे। कुणबी नोंदी असताना प्रमाणपत्रे मिळत नव्हती त्यांच्यासाठी निर्णय झाल्याचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून म्हटलं जात आहे। मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा निर्णय होण्यासाठी मागासवर्ग आयोग नेमला असल्याचं म्हटलं गेलंय। मागासवर्ग आयोगाकडून इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम वेगात सुरू असल्याचा दावाही केला जातोय। मराठा समाज शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या मागास कसा आहे हे इम्पेरिकल डेटातून स्पष्ट होईल। विशेष अधिवेशन घेऊन टिकणारं आरक्षण राज्य सरकार देणार असल्याची ग्वाही देत आहे। आमचं मत अगदी स्पष्ट आहे आणि मुख्यमंत्र्यांचंही मत आहे की आता जो काही घेतलेला निर्णय आहे तो कुठलाही सरसकट घेतलेला निर्णय नाही आहे। ज्यांच्या एंट्रीज आहेत त्यांना सरळतेने कसं मिळेल
सर्टिफिकेट एवढाच हा निर्णय आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही प्रोसेस सुरू केलेली आहे. त्यामुळे जे काही कायदेशीर प्रोसेस करून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे त्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोग पूर्ण कारवाई करत आहे. अशा परिस्थितीमध्ये यावर मला असं वाटतं की सगळ्यांनीच संयम बाळगला पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो, भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सरकारमध्ये आहे आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही. मनोज जरांगे यांचं उपोषण आंदोलन संपविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलंय. कुणबी प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारनं अधिसूचना काढली. यात सगळे सोयरे शब्द नव्यानं समाविष्ट करण्यात आलाय. मात्र अधिसूचनेतील सगळे सोयरे व्याख्येत पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असं म्हटलंय. त्यामुळं मराठा समाजाच्या हाती प्रत्यक्षात किती आणि काय पडले हे अध्यादेश निघाल्यावरच स्पष्ट होईल. सचिन जिरेसह सूरज बुरावके, पुढारी न्यूज.